श्री गुरुचरित्र अध्याय 31 पतिव्रता धर्मनिरूपणं नाम 31 ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वती नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका। योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्म कर्म। योगेश्वर म्हणतियेसी स्त्रियांचे आचार मज पुससी। सांगेन तुझ विस्तारेसे भवसागर तरावया। पती असता कवण धर्म अथवा मेली या कवण कर्म। उभय पक्षी विस्तारून सांगेन ऐक एक चित्ते। तुझं मानेल जे बरवे ते तुवा अंगीकारावे। स्त्रियांची रहाटी मी स्वभावे सांगेन ऐक एक चित्ते। कथा स्कंद पुराणात काशीखंड विस्तारत। स्त्रियांचे धर्म सती बहुत एक चित्ते ऐकावे। अगस्ती ऋषी महामुनी जो का होता काशी भुवनी। लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परीयेस। पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणिक कोणी। वसता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परीयसा। तया अगस्तीचा शिष्य विंध्य नामे असे प्रख्यात। पर्वत रूपे असे वर्तत होता भूमीवरी देखा। विंध्याचळ म्हणजे गिरी अपूर्व मने नाना परी। शोभायमान महाशिखरी बहुरम्य परीयसा। ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी। संतोषी झाला पाहुनी स्तुती केली तया वेळी। म्हणे नारद विंध्यासी आणिक पर्वत नाही तुझ सरसी। समस्त वृक्ष तुझ पाशी महारम्य स्थळ तुझे। परी असे एकवणे मेरू सरसी नोहे जाणे। स्थूळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परीयसा। ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपोनी। वाढता जाहला तत्क्षणी मेरू सारीसा होऊ म्हणे। वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सन्मुखा। क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्ग भुवनासी। विंध्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी। सूर्य रश्मीन दिसे कैसी यज्ञादि कर्मे राहिले। ऋषी समस्त मिळवणी बिनभू आले इंद्र भुवनी। विंध्य पर्वताची करणी सांगता ती विस्तारे। इंद्र कोपोनी तये वेळी गेला तया ब्रह्मया जवळी। सांगे वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा। ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण आभासी। अगस्त्य असे पुरी काशी तया दक्षिण दिशे पाठवावे। दक्षिण दिशा भूमीसी अंधार नाही परीयसी। या कारणे अगस्तीसी दक्षिण दिशे पाठवावे। अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का। गुरु येताची सन्मुखा नमिता होय शरणागत। अगस्ती सांगेल शिष्यासी वाढो नको म्हणून त्यासी। नमन करिता शिकरेसी भूमी समान करेल देखा। या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरिता। अगस्त्य ऋषीसी विनविता पाठवावे दक्षिणेसी। येणे परी इंद्रासी सांगे ब्रह्मदेव हर्षी। निरोप घेऊन वेगेसी निघता झाला अमरनाथ। देवांसहित इंद्र देखा सवे बृहस्पती ऐका। ऋषी मिळवणी समस्तिका त्वरित आले काशी भुवनासी। अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी। देवगुरु महाऋषी बृहस्पती सवे असे। देखुनी अगस्त्य मुनी समस्तांते बंधोनी। अर्घ्यपाद्य देऊनी पूजा केले भक्तीने। देव आणि
बृहस्पती अगस्तीची स्तुती करीती आणि सभेची वानिती लोपामुद्रा पतिव्रते ते देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती पूर्वे पतिव्रता होती लोपमुद्रा सरी नाही अरुंधती सावित्री अनसुया जाणा महाव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभू सती मेनका जाण अति ख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जाण ध्रुवाची माता संज्ञा देवी सूर्यकांत स्वाहा देवी हाती होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी याहुनी अधिक आचार ख्याता लोपा मुद्रा पतिव्रता ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारून पुरुष जेविता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियसी आणिक सेवा असे करणे उभा पुरुष दैव उभी असणे आते विणे न बैसणे अवज्ञान करी पतीचे दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोपा विण जाण दान धर्म न करावा पतीची सेवा निरंतरी मनी भाविजय हाची हरी शयन काळी सर्व रात्री सेवा करावी भक्तीने पती निद्रिस्त झाल्यावरी आपण मग शयन की जेनारी चोळी तान वडे ठेवी दुरी पुरुष शरीरीन स्पर्शावे स्पर्शे चोळी पुरुषासी होय उणा तो आयुषी घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य उणे होय जागृत न होता पती देखा पूर्वी उठिजे सती ऐका करणे सडा सम्मार्जनादिका करणे निर्मळ मंगलप्रद पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पादतीर्थ चरणावरी ठेवून माता म्हणावे तूती शंकर असता ग्रामी गृही पुरुष सर्व शृंगार करणे हर्ष अथवा जाता ग्राम पुरुष शृंगार आपण करू नये पती निष्ठुर बोले जरी आपण मनी कोपन करी क्षमा म्हणून चरण धरी रागन धरी जय मनात पती येता बाहेरून सामोरी जाय तत्क्षणी सहस्र कामे त्यजून सन्मुख जावे पतिव्रते काय निरोप म्हणून पुसावे पतीसी वंदोनी जे जे वसे पतीचे मनी तया परी राहटावे पतिव्रतेचे लक्षण सांगेन ऐका देवगण बहिर्द्वारी जाता क्षण अनेक दोष पर्येसा बहिर्द्वारा जाणे जरी पाहू नये नर नारी सवेची परतावे ते नारी आपुले घरी असावे जरी का पाहे परद्वारी उलुक योनी जन्मनारी याच कारणे व्रत थोरी लोपा मुद्रा पतिव्रतेचे लोपा मुद्रा पतिव्रता बहिर्द्वारा न वचे सर्वथा प्रातः काळ जो का होता सडा सम्मार्जन करीत असे देव उपकरणी उजळोनी गंधाक्षतादि करूनी पुष्पवाती पंचवर्णी रंगमालिका देवांसी अनुष्ठानाहुनी पती येता सकळ आयती करिता धरोनी या पतीचे चित्त वृत्त पतिव्रता राहतसे पती असता उच्छिष्ट त्याचे भोजन करावे मनोभावे न सती लगावी पुरुष साचे अतिथी धेनु प्रसाद घ्यावा अतिथीसी देऊनिया अन्न अथवा धेनुसी पूजोन भोजन करावे सगुण पतिव्रता परियेसा गृह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रते उपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाणा उत्साह होता नगरात कधी पाहावे न म्हणत तीर्थयात्रा विवाहार्थ कधी न वचे परियेसा पुरुष संतोष असता जरी
दुष्चित्त नसावे त्या नारी. पुरुष दुष्चित्त असे तरी आपण संतोषी असू नये. रजस्वला झालिया देखा बोलू नये मौनिका. न ऐकावे वेद ध्वनी देखा मुख मुख्य दाखवू नये. ऐसे 4 दिवस वरी आचरावे तिने नारी. सुस्नात होता अवसरी पुरुष मुख अवलोकिजे. जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप ध्यावे मनी. सूर्यमंडळ पाहुने गृहात जावे पतिव्रते. पती आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लाभिजे ख्यात. सेंदूर काजळ कंठसूत्र पणे माता असावी. तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माता वेणी. करी कंकणे तोड कानी पुरुषांसमीप येणे परी. न करीजे इष्टती शेजारणीशी रजकिणी स्त्री कुहकीसी. जैन स्त्री दारिद्रिणेसी इष्टत्व करिता हानी होय. पुरुष निंद करी स्त्रियांशी बोलो नये पतिव्रतायसी. बोलता घडती दोषी पतिव्रता लक्षण. सासू श्वशुर नणंदा वहिनी धीर भावे त्यजूनी राहू नये. राहू म्हणे वेगळेनी श्वान योनी पावे सत्य. अंग धुवावे नग्न विणे उघळा मुसळा वरीन बैसणे. पाटावर वंट्यावरी जाण बैसू नये पतिव्रते. जात उंबऱ्यावरी देखा बैसू नये वडिलाभिमुखा. पतिव्रता लक्षण निका येणे परी असावे. पती सवे विवाद देखा करिता पावे महादुःखा. पती अंतकरणी असे का आपण एक करू नये. जरी असेल अभाग्य पुरुष अथवा दुष्ट नपुंसक असे व्याधिष्ट पुरुष ऐक. देव समान मानावा तैसा पुरुष असेल जरी. तोची मानावा श्री हरी त्याचे बोले राहटे जरी. परमेश्वर प्रिय होय. पतीचे मनी जे आवडी त्याची घ्यावी लेणी लुगडी. पती दुष्चित्त असता घडी आपण शृंगार करू नये. सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी. असती पुत्र कन्या जरी तयामुखी सांगवावे. जरी नसेल जवळी कोण दाखवावी वस्तूची खूण. अमुक पाहिजे म्हणून निर्धारून न सांगावे. जितुके मिळेल पतीसी संतुष्ट करावे मनासी. समर्था पाहुनी कांक्षेसी पती निंदा करू नये. तीर्थयात्रेसी जाती लोक म्हणून न जावे कौतुके. पुरुषाचे पादोदक तेची तीर्थ मानावे. भागीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थ अधिका. पती सेवा करणे सुखा त्रयमूर्ती संतुष्ट होती. व्रत करणे असेल मनी करावे पुरुषा पुसोनी. आत्मबुद्धी जरी करिता कोणी पती आयुष्य उणे होय. आणिक जाय नरका प्रति पती घेऊन सांगाती. ऐसे बोले वेद श्रुती बृहस्पती सांगतसे. पतीसी क्रोधे उत्तर देती श्वान योनी जन्म होती. जंबूक होऊनी भुंकती ग्रामाजवळी यमुनिया. नित्य नेम करणे नारी पुत पुरुषोच्छिष्ट भोजन करी. पाद प्रक्षाळूनी तीर्थ धरी तीर्थ घेऊनी मग जेवावे. त्यासी प्रत्यक्ष शंकर काम्य होतील मनोहर. पावतील वैकुंठपुरपती सहित परी येजा. जाऊ नये वन भोजनासी अथवा शेजारी या गृहासी. इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी. अपुले पुरुष दुर्बळ असती समर्थाची न करावी स्तुती. पती असेल अनाचार वृत्ती आपण निंदा करू नये. कैसा तरी असो पती आपण करावी त्याची स्तुती.
तोची म्हणावा लक्ष्मीपती एक भावे करुनिया. सासू शिवाशूर पुरुषांपुढे नेटे बोल नये गाढे. आसो नये तया पुढे पती आयुष्य उणे होय. सासू शिवाशुरा त्यजोन वेगळी असेन म्हणे कवण. उलुक योनी जन्मोन अरण्यात भुंजित असे. पुरुष कोपे मारी जरी मरो म्हणे मनी नारी. जन्म पावेची योनी व्याघ्री अरण्य घोरी वसे. परपुरुषा ते नयनी पाहे उपजतांची डोळे करवरते होय. पुरुषा वंचून विशेष खाय ग्राम सुकर होय जाण. तो जन्म सोडून उपजे वागुणी होऊनी. आपुले विष्टा वक्षुनी वृक्षावरी लोंबतसे. पती सन्मुख निष्ठुरोनी उत्तर देता कोपोनी. उपजे मुखी होऊनी सप्त जन्म दरिद्रपण. पुरुष दुसरी पत्नी करी ती सवे आपण वैर धरी. ती सवे आपण वैर धरी. उपजे सप्त जन्मांवरी दुर्भाग्य होया अवधारा. परपुरुषावरी दृष्टी करी उपजे ते अंगहीन नारी. जन्म पावे पतिदा घरी दारिद्र्य होनी परियेसा. पुरुष येता बाहेरुनी सामोरे जावे ते भामिनी. उदके पाद प्रक्षाळूनी विंझणा करिजे श्रमहर. पाद सेवन भक्तीसी मृदु वाक्य बोलिजे पतीसी. पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती. काय देतील माता पिता नेदी इष्ट वर्ग बंधू भ्राता. इह पराची जोडी देता पुरुष आपुला देव जाणा. गुरुधर्म देव तीर्थे समजती सर्व जाणावा आपुला पती. ऐसी जय निश्चये सती पतिव्रता तेची जाणा. जीव सदा शरीरासी पवित्र जाणा समस्तांसी. जीव जाता क्षणे कैसी कदा प्रेता तळू नये जाणा. तैसा पती प्राण आपला पती न सदा शुची नातळा. या कारणे पतीचा स्थूळ प्राण आपुला जाणावा. पती न सदा स्त्रियांसी पाहू नये मुख त्यांसी. विधवा म्हणजे प्रेता सरसी अपुत्री असता अधिक जाणा. ग्रामासी जाता परियेसी विधवा येता सन्मुखेसी. मरण होय सत्य त्यासी पुत्रवंती अशुभ नवे जाणा. माता विधवा असे जरी पुत्रासी मंगळ शकुन करी. पुत्रा विणे विधवाचे नारी नमन तीसी करू नये. तिच्या आशीर्वादे आपण सर्व मंगळ होय जाणा. तिचा शाप हो का मरण तिशी कोणी बोलू नये. या कारणे पतिव्रता बरवे पुरुषा सवे जाता. देह छाया देह संयुता के विजाय परियेसा. चंद्रा सवे चांदणे जैसे मावळता सवेची जातसे. मेघा सवे वीजू असे तैसे पती सवे जावे. सगमन करणे मुख्य जाण. धर्म थोर श्रुती वचन 42 कुळ उद्धरण. पतिव्रता परियेसा. पुरुष प्रेत झाली आवरी. सगमन करीती जाणारी. एक एक पदे पादचारी अश्वमेध सहस्र पुण्य. पापी पुरुष आपुला असे जाण. त्याते आले असेल मरण. यमदूत नेती जरी बांधून नरका प्रतिपरियेचा. पतिव्रता त्याची नारी जरी आपण सगमन करी. जैसी सर्पासी नेती घारी तैसी पतीसी स्वर्गा न्यायी.
सगमन केली नारी येता यमदूत पळती मागे न पाहता तिचे पतीसी सोडून त्वरिता जाती आपले यमापाशी पतिव्रता शिरोमणी पतीसी बैस विमानी पावे त्वरित स्वर्ग भुवनी देवांगना करीती आरती यमदूत पळता काय बोलती काळासी आपण न भिऊ ख्याती पतिव्रता देखता भ्रांती भीत असो म्हणती देखा सूर्य भीतो देखून तिसी तपतो तेज मंदेसी अग्नि भिवनी शांतीसी उष्णतीसी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तिसे आपुले स्थान घेईल ऐशे जाय स्वर्ग भुवनासी पती सहित परी येणे परी स्वर्ग भुवनी जाय नारी संतोषोनी आपुले पतीसे घेऊन राहे स्वर्ग निरंतर औट कोटी रोमतीसी स्वधर्म दिदले अग्निसी त्याचे फळ आहे कैसी एक चित्ते परियेसा एक एक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षे पुरुषा सवे स्वानंदेसी पतिव्रता राहे ते ऐसे पुण्य सहगमनासी वावे कन्यायसे वंशी 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गाते धन्य तुची माता पिता एक वेसांते उद्धार होता धन्य पुरुष वंश ख्याता 42 उद्धरिले ऐसे पुण्य सगमनासी पतिव्रता फळे तैसी आणिक सांगेन विस्तारेसी देवगुरु म्हणतसे असेल नारी दुराचारी अथवा जरी व्यभिचारी तिचे फळ आहे थोरी एक चित्ते पर्येसा उभय कुळे 42 जरी गासतील स्वर्गास त्यांची घेऊन नरकास प्रेमे जाय पर्येसा अंगावरी रोम किती इतुके वर्ष ख्याती नरकामध्ये पचे निवृत्ती तिचे फळ ऐसे असे भूमी देवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे असती चरण आपणावरी चालता क्षण पुनित आपण म्हणत असे सूर्य चंद्र ऐसे म्हणती आपुले किरणी आहेत ज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावन होत असो वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्शे ऐका पावन आपण झालो निका पाहता समस्त पुनित होती घरोघरी स्त्रिया सती काय करावी लावण्य संपत्ती जिचे निवंश उद्धार गती तैसे स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता दैवागळा पुरुष ख्याता करावे सुकृत जन्म शतांतरित लाधीर तैशी सती चतुर्वेद पुरुषार्थ देखा स्त्रियेचे निलाधे पुरुषानिका पतिव्रता स्त्री अधिका पुण्यानुबंधे मिळे जाणा ज्याचे घरी नाही सती पुण्य काही त्यासी न होती यज्ञादि कर्मे ख्याती अर्हता नव्हे तो नर सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य दुरी वृथा जन्मोनी संसारी कर्म बाह्य तो जाणा ऐसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य घडती त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीचे स्त्रिये विणे असे जो नर त्यासी न साधे कर्माचार कर्म विहीन देव पितृ कर्मारहतो नो हे देखा पुण्य जे घडे गंगा स्नाने लादे सतीचे दर्शने महापापी होय पावन सप्त जन्म पापे जाती
पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु. म्हणून सरस्वती गंगाधरु विनवीत से श्रोते जना. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी. ऐकता पावती सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे पतिव्रता धर्मनिरूपणं नाम 31 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. यथार्थ श्री गुरुचरित्र स्त्रियांचे आचार धर्म पतिव्रता आख्यान नाम अध्याय 31. स्त्रियांचे आचार धर्म पतिव्रता आख्यान. सिद्ध मुनी नामधारकास म्हणाले, पुढे अपूर्व असे घडले. प्रसन्न झालेल्या योगी मुनींनी स्त्रियांचे धर्म कर्तव्य समजावून सांगायला सुरुवात केली. पती जिवंत असताना कसे वागावे व पतीचा मृत्यू झाल्यावर कसे वागावे ते मी तुला सांगतो. त्यानंतर तुला जे योग्य वाटेल तशी तू वाग. स्कंद पुराणात पतिव्रता स्त्रियांचे आचार धर्म सांगितले आहेत. काशी क्षेत्री महामुनी अगस्त्य ऋषी राहत असत. त्यांची भार्या लोपामुद्रा महाज्ञानी पतिव्रता स्त्री होती. तिच्या समान दुसरी स्त्री नाही. ती पतिव्रता शिरोमणी होती. विंध्या पर्वत हा अगस्त्य ऋषींचा शिष्य होता. विंध्याचल म्हणजे गिरिराज पर्वत. त्याचा जंगलांनी नटलेला पर्वतीय भाग तसेच महाशिखरे शोभायमान दिसत होते. एकदा ब्रह्म ऋषी नारद मुनी फिरत फिरत त्या वनराईत आले. त्यांना फार संतोष झाला. विंध्य पर्वताची त्यांनी मनापासून स्तुती केली. ते म्हणाले, हे विंध्याचला, तुझ्यासारखा दुसरा पर्वत नाही. सर्व प्रकारची वृक्षे तुझ्या वनराईत आहेत. हे ठिकाण महारण्य आहे, पण मेरूसारखा नाही. मेरूपेक्षा उंचीने व विस्ताराने कमीच आहे, त्यामुळे महत्व कमी होते. असे नारद मुनींचे वचन ऐकून विंध्याचल संतापला. मेरू समान उंच व्हावयाचे म्हणून तो उंच वाढू लागला. हळूहळू सूर्यमंडळासमोर गेला. स्वर्गभुवनात जाऊन पोहोचला. त्यामुळे विंध्याचलाच्या दक्षिणेकडे अंधकार झाला. सूर्याची किरणे न दिसल्यामुळे यज्ञ कर्म बंद पडली. समस्त ऋषी मंडळी इंद्रराजाला विनवू लागली. इंद्र संतापला आणि ब्रह्मदेवापाशी गेला. सगळा वृत्तांत सांगितला. ब्रह्मदेव म्हणाले, अगस्त्य ऋषी सध्या काशीपुरीला आहेत. त्यांना दक्षिणेला पाठवा. विंध्य त्यांचा शिष्य आहे. अगस्त्य ऋषीजवळ येताच नमन करून तो त्यांना शरण जाईल. अगस्त्य ऋषी त्यांना वाढू नको असे सांगतील. त्यामुळे तुम्ही ताबडतोब अगस्त्य ऋषींना दक्षिणेस पाठविण्याची व्यवस्था करा. या प्रकारे निरोप घेऊन इंद्रदेव त्वरित निघाला. काशी भवनात अगस्त्य ऋषींच्या आश्रमात इंद्र आणि समस्त ऋषीगण पोहोचले. त्यांच्या सोबत देवगुरु महाऋषी बृहस्पती देखील होते. अगस्त्य ऋषींनी सर्वांना वंदन केले. अर्घ्यपाद्य देऊन भक्तिभावाने पूजा केली. देव व बृहस्पती यांनी अगस्त्य ऋषींची स्तुती केली. तसेच पतिव्रता लोपामुद्राचीही स्तुती केली. पूर्वी पतिव्रता नारी अनेक झाल्या, पण लोपामुद्रेसारखी दुसरी कोणी झाली नाही. यापूर्वी अरुंधती, सावित्री, महाव्रती अनसूया, शांडिल्याची पत्नी लक्ष्मी, पार्वती, स्वयंभू मनुची पत्नी शतरूपा, मेनका, हिमालयाची प्राणेश्वरी, ध्रुवाची माता सुनीता, सूर्याची पत्नी संज्ञादेवी, अग्नीची पत्नी स्वाहादेवी या पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या. त्या सर्वात श्रेष्ठ पतिव्रता लोपामुद्रा होय. बृहस्पती गुरूंनी पतिव्रतेचे आख्यान सांगावयास सुरुवात केली. पुरुषांचे जेवण झाल्यावर ताटात ठेवलेले अन्न प्रसाद म्हणून स्त्रीने ग्रहण करावे. तेच स्त्रीचे मुख्य भोजन होय. जर पुरुष उभा असेल तेव्हा आपण स्वतः बसून राहू नये. आज्ञा झाल्याशिवाय बसू नये. पतीची अवज्ञा करू नये. अखंड दिवस पतीची सेवा करावी. अतिथी घरी आल्यास त्यांची पूजा करावी. पतीची अनुज्ञा घेऊन दान धर्म करावा. पती हाच माझा परमेश्वर असे समजून सेवा करावी. शयनकाळी रात्री पती सेवा करावी. पती निद्रित झाल्यावर आपण झोपावे. सुवासिनी स्त्रियांनी कर्णभूषणे दूर ठेवावीत.
त्याला पुरुष शरीराचा स्पर्श होऊ देऊ नये. पुरुषाला चोळीचा स्पर्श झाल्यास पतीचे आयुष्य कमी होते. पतीचे नाव घेतल्याने पती आयुष्य कमी होते. पती झोपून उठावयाच्या अगोदरच आपण उठावे. सडा संमार्जन करून वातावरण मंगलमय निर्मळ करावे. सदा पतिपूजा करून त्याचे चरण तीर्थ घ्यावे. चरणावर माथा ठेवून महादेव समजून पूजावे. पुरुष घरी असेल तेव्हा सर्व शृंगार करावा. पती परगावी गेले असता शृंगार करू नये. पती रागाने बोलले तरी आपण राग मानू नये. मनात राग न ठेवता क्षमा करा म्हणून चरण स्पर्श करावा. पती बाहेरून येताच आपण हसत मुखाने समोर व्हावे व त्याची चौकशी करावी. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावे. पतिव्रतेने घराबाहेर जाऊ नये. जाणे आवश्यक असेल तर कोणाकडेही पाहू नये. आपले काम आटोपून त्वरित घरी परतावे. परपुरुषाकडे पाहिले तर घुवडाच्या योनीत जन्म होतो. पतिव्रता लोपामुद्रा असे थोर व्रत करते ती घराबाहेर कधीच जात नाही. सकाळ होताच घरासमोर सडा संमार्जन करीत असते. देवांना आंघोळ घालून गंधाक्षता वाहून निरनिराळी फुले वाहत असे. पंचरंगी रांगोळ्या काढून देवासमोर फुलवात लावत असे. पती अनुष्ठानाहून येताच त्यांची सर्व तयारी करून देत असे आणि पतीची चित्तवृत्ती सांभाळून वागत असे. पती गावात असताना त्यांचे राहिलेले भोजन खावे. तो गावात नसताना ताटात अतिथीला अन्न देऊन उरलेले आपण खावे अथवा ताटातले अन्न गाईला चारून उरलेले अन्न प्रसाद म्हणून भक्षण करावे. आपले घर सदा निर्मळ ठेवावे. पती निरोपाविना कोणतेही कर्म करू नये. व्रते उपवास वगैरे पतीची अनुज्ञा घेऊनच करावे. गावात रोषणाई उत्सव आदी होत असले तरी पाहावयास जाऊ नये. तीर्थयात्रा विवाहादी कार्यक्रमास अनुज्ञेविना जाऊ नये. पुरुष संतोष चित्ताने असेल तर आपण खिन्न राहू नये. पुरुष खिन्न असेल तर आपण आनंदी वृत्तीने राहू नये. रजस्वला झाल्यावर मौन ठेवावे. वेद ध्वनी कानी पडू देऊ नये. आपले मुख दाखवू नये. असे 4 दिवस आचरण करावे. 5व्या दिवशी सुस्नान करून पती मुख अवलोकन करावे. जर पुरुष घरी नसेल तर त्याचे रूप मनात साठवून सूर्यमंडळाला नमस्कार करावा व घरात प्रवेश करावा. पती आयुष्य वृद्धीसाठी कपाळाला हळद कुंकू लावावे. भांगपट्टीत शेंदूर भरावा. ही प्रथा उत्तर भारतात आहे. आणि गळ्यात मंगळसूत्र घालावे. फणीने केस विंचरावे. सुवासिनीने तांबूल घ्यावा. डोक्यावर फुलाची वेणी घालावी. हातात कंकण, कानात बाळ्या. कापतोडे नावाचा स्त्रियांच्या कानाचा एक जुना दागिना आहे, तो घालून पुरुषासमोर यावे. शेजारी स्त्रियांशी मैत्री करू नये. परिटणी, कपटी स्त्री व दरिद्री स्त्री यांच्याशी मैत्री केल्यास हानी होते. पुरुष निंदा करणाऱ्या स्त्रियांशी पतिव्रतेने बोलू नये, त्यामुळे दोष लागतात. सासू सासरे, नणंदा, वहिनी व दीर यांना सोडून वेगळे राहण्याचा आग्रह धरू नये. तसे केल्यास श्वान योनीत जन्म होतो. नग्न न होताच स्नान करावे. उखळा मुसळावर बसू नये. तसेच पाटा वरवंट्यावर बसू नये. जाते उमऱ्यावर बसू नये. वडील मंडळींसमोर बसू नये. पतीसोबत वाद करू नये, त्यामुळे महादुःख होते. पतीच्या मनाविरुद्ध कोणतेही कर्म करू नये. आपला पती दरिद्री असेल, दुष्ट असेल, नपुंसक असेल, व्याधिष्ट असेल तरी त्याला महादेवाप्रमाणे मानावे. श्रीहरीप्रमाणे पूजन करावे. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावे. वस्त्र अलंकार पतीच्या आवडीनुसार घ्यावे. पती खिन्न असताना आपण शृंगार करू नये. सामान सुमान शोभेचे पदार्थ व आणखी काही आणावयाचे असल्यास पतीला स्वतः सांगू नये. पुत्र अथवा कन्येमार्फत निरोप द्यावा. जर जवळ कोणी नसेल तर खुणेने सांगावे, परंतु अमुक वस्तूच पाहिजे असे आग्रहाने सांगू नये. पतीला जितके मिळेल त्यातच मन संतुष्ट ठेवावे. श्रीमंतांना पाहून आपले मन विचलित होऊ देऊ नये. पती निंदा करू नये. तीर्थयात्रेला लोक जातात म्हणून आपण आग्रह धरू नये.
पुरुषांचे चरण हेच तीर्थ समजावे, भागीरथी समान पती चरण तीर्थ म्हणून ग्रहण करावे. पती सेवा करावी म्हणजे त्रिमूर्ती संतुष्ट होतात. कोणतेही व्रत करावयाचे असल्यास पतीच्या अनुज्ञेने करावे. आपल्याच मनाने कोणतेही काम केल्यास पती आयुष्य कमी होते. पतीलाही सोबत घेऊन नरकात जाते असे वेदवचन आहे. पतीला रागाने उत्तर दिल्यास श्वान योनीत जन्म होतो. पुरुषाच्या पात्रातलेच अन्न भक्षण करण्याचा नित्य नियम करावा. चरण तीर्थ घेऊन मगच अन्न ग्रहण करावे. अशा स्त्रियांना प्रत्यक्ष महादेवाचे दर्शन घडते व पतीसह वैकुंठ प्राप्ती होते. वनभोजनाला जाऊ नये, शेजारी नेहमी जाऊ नये. आपला पती गरीब असला तरी धनिक माणसाची स्तुती करू नये. पती वाईट आचरणाचा असला तरी निंदा करू नये. आपला पती कसाही असला तरी त्याची स्तुती करावी. तोच आपला लक्ष्मीपती म्हणावा. सासू सासऱ्यांसमोर मोठ्याने व अमर्यादपणे बोलू नये. त्यांच्या पुढे हसू नये. पती आयुष्य कमी होईल. सासू सासऱ्यांचा त्याग करून वेगळी राहत असेल तर तिचा घुबडाच्या योनीत जन्म होतो. पुरुषाने रागावून मार दिल्यावर त्याला उलटी उत्तरे देऊन ती संताप करीत असेल तर तिचा व्याघ्र योनीत जन्म होतो. परपुरुषावर नजर ठेवल्यास डोळे जातात. पुरुषाला नकळत तिने काही खाल्ल्यास गावठी डुकराच्या योनीत जन्म होतो. नंतर वटवाघूळ योनीत जन्म होतो. तो आपलीच विष्ठा भक्षून वृक्षावर लोंबत असतो. पती समोर रागाने जाऊन निष्ठुरपणे बोलत असेल तर मुकी होऊन 7 जन्म दारिद्र्यात काढावी लागतात. पुरुषाने दुसरी पत्नी केली तरी तिच्याशी वैर धरू नये. तसे केल्यास 7 जन्म दारिद्र्यात काढावे लागतात. पुरुष बाहेरून येताच हसतमुखाने सामोरे जावे. पाण्याने त्याचे पाय धुवून त्याला पंखा करावा, जेणेकरून पतीचा श्रमपरिहार होईल. थकलेले असल्याने पाय दाबावे. मंजूळ मृदू आवाजात प्रसन्नता वाटेल असे बोलावे. पुरुष संतोषी झाल्यास त्रिमूर्ती संतुष्ट होतात. माता पिता बंधू माता हे काही देऊ शकत नाही. पती हाच परमेश्वर मानून मनोभावे सेवा करावी. धर्म कर्म गुरु देव तीर्थ व यात्रा सर्व काही आपल्या पतीच्या चरणी आहे असे निश्चय जी सती करते तीच पतिव्रता होय. जोपर्यंत शरीरात जीव आहे तोवर ती पवित्र असते. आपला पती हा आपला प्राण समजावा. पती रहित आपण म्हणजे अमंगळ अस्पृश्य असे समजून पती हाच आपला प्राण समजावा. जीव गेल्यावर प्रेताला स्पर्श करू नये. पती नसणाऱ्या स्त्रिया अपवित्र असून त्यांना शिवू नये. पतीच आपला प्राण समजावा. पती नसणाऱ्या स्त्रियांचे मुख पाहू नये. विधवा म्हणजे प्रेत समान होय. अपुत्री विधवा तर अधिकच अशुभ असते. गावाला जाते वेळी विधवा स्त्रियांसमोर आल्यास मरण येते. ती जर पुत्रवती असेल तर अशुभ नसते. माता जरी विधवा असेल तर पुत्रासाठी मंगलकारीच असते. पुत्राविणे विधवांना नमन करू नये. तिचा आशीर्वाद मंगलकारी होत नाही. तो शापही ठरू शकतो. तिच्याशी कोणी बोलू नये. देहाची सावली जी देहाबरोबर जाते त्याचप्रमाणे पतिव्रतेने पुरुषासोबत असावे. चंद्र मावळला की त्यासोबत चांदणे देखील मावळतात. जशी मेघासोबत वीज अदृश्य होते तसेच पतिव्रतेने पतीसोबत जावे. सहगमन करावे हा स्त्रीचा मुख्य धर्म आहे. तिच्या 42 कुळांचा उद्धार होतो. पुरुष गतप्राण झाल्यावर सती पुरुषासोबत सहगमन करते. ती नारी चालते तेव्हा तिच्या एक पावलांप्रती 1000 अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते. तो पुरुष पापी असेल तर मृत्यू झाल्यावर यमदूत त्याला नरकात घेऊन जातात. पण सहगमन करणारी नारी पतीला स्वर्गात घेऊन जाते. जसे घार सर्पाला घेऊन जाते तसेच सती यमदूतांपासून सोडवून पतीला स्वर्गात घेऊन जाते. सहगमन करणाऱ्या नारीला पाहून यमदूत पळून जातात. ती पतीला विमानात बसवून स्वर्ग भुवनात घेऊन जाते. तिथे देव स्त्रिया तिची आरती करतात.
यमदूतांना काळाची भीती वाटत नाही, पण पतिव्रता स्त्रियांची भीती वाटते. सूर्य देखील तिला जास्त गरमी होऊ नये म्हणून मंद तेजाने प्रकाशतो. अग्नी भिवून शांत राहतो. नक्षत्रे तिला भिवून राहतात. अशा प्रकारे नारी संतोषाने स्वर्गात पतीसह जाते. तिथे निरंतर राहते. अंगावर 3.5 कोटी केस असतात. ते सहगमनात अग्नीला स्वाहा होतात. त्याचे फार मोठे फळ आहे. त्या प्रत्येक केसापोटी 100 वर्ष स्वर्गात पुरुषासोबत आनंदात राहता येते. असे सहगमनाचे पुण्य आहे. अशी कन्या 42 कुळे म्हणजे सासरची 21 व माहेरची 21 कुळे स्वर्गात घेऊन जाते. तिचे माता पिता धन्य होत. माहेरच्या 21 व सासरच्या 21 अशा 42 कुळांचा ती उद्धार करते. सहगमनाचे पुण्य असे असते असे म्हणून देवांचे गुरु बृहस्पती म्हणाले, पतिव्रत्याची आणखीही पुष्कळ फळे आहेत. ती विस्ताराने सांगेन. स्त्री जर दुष्ट वर्तनाची असेल किंवा व्यभिचारिणी असेल तर तिच्यामुळे फार मोठा परिणाम होतो. तिच्या दोन्ही कुळातील पिढ्या जरी स्वर्गात असल्या तरी त्यांना ती नरकात घेऊन जाते. तिच्या अंगावर जेवढे रोम अर्थात केस असतील तेवढे वर्ष ती नरकात राहते. भूमी देवतेला वाटते पतिव्रतेचे चरण स्पर्श झाल्याने भूमी पवित्र झाल्याचा आभास होतो आहे. आपले किरण पतिव्रतेच्या पावन शरीराला स्पर्श केल्याने आपण पावन झालो असे चंद्र सूर्याला वाटत असते. पतिव्रतेचा स्पर्श होताच खरोखर आपण पावन झालो असे वायू आणि वरुण यांना देखील वाटत असते. ज्या स्त्रीमुळे वंशाचा उद्धार होईल अशी स्त्री घरी असावी. तशा स्त्रिया घरोघरी असतात. त्यांची सौंदर्य शोभा काय करायची. ज्यांच्या घरी पतिव्रता स्त्री असते तो पुरुष मोठा भाग्यवान समजावा लागेल. 7 जन्म पुण्य केले तेव्हाच अशी सती प्राप्त होते. पत्नीच्या योगामुळेच पुरुषाला चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. ज्याच्या घरी सती नाही त्याला पुण्यकर्म घडू शकत नाही. यज्ञादी कर्मास तो योग्य होत नाही. पत्नी वाचून देवासंबंधी किंवा पितृसंबंधी कर्म करण्यास मनुष्य अधिकारी होत नाही. ज्याच्या घरी सती नाही त्याचा या संसारात जन्म घेऊन काही अर्थ नाही. तो कर्मबाह्य होतो. त्याला अरण्यात राहिल्यासारखेच वाटते. ज्याला अशी सती मिळते त्याच्या हातून समस्त पुण्य घडतात. परलोक प्राप्ती, पुत्र संतान इत्यादी सर्व सतीमुळेच प्राप्त होते. गंगा स्नान केल्याने जितके पुण्य लाभते त्यापेक्षा जास्त सतीच्या दर्शनाने लाभते. महापापी पावन होतात. 7 जन्मांच्या पापांचा नाश होतो. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 31. ओम तत्सत.